भाजपचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव मिळावा, इंधनात इथेनॉल मिसळावं आणि लँड सीलिंग ॲक्ट रद्द करावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली आहे। या पायी दिंडीत आमदार पंकजा मुंडे पालवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते। या दिंडीत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्या केंद्रीय नेतृत्वाकडे पोहोचवण्याचा पाशा पटेल यांचा प्रयत्न आहे। जर 6,000 रुपये प्रमाणे जर बघितलं तर 1,084 कोटी रुपये हे जवळपास बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कमी मिळणार आहेत। याच्यामध्ये सगळ्यात मोठा पेरा अंबेजोगाई तालुक्यामध्ये आहे। अंबेजोगाई तालुक्यामध्ये 65% पेरा सोयाबीनचा आहे। जर समजा 6,000 आणि आता मिळणारा 22 याच्यातली जर तफावत बघितली तर 700 कोटी रुपये एकट्या अंबेजोगाई तालुक्यामध्ये कमी मिळणार आहेत। हा मतदारसंघ पंकजाताई पालवेचा आहे आणि म्हणून पंकजाताईंनी गेल्या 3 दिवसापासून या सोयाबीनच्या शेतकऱ्याची होणारी लूट स्वतः दिंडीमध्ये पायी चालून हे शेतकऱ्याला सांगत आहेत। मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाचे सरचिटणीस सगळा पक्ष सोयाबीनवाल्या शेतकऱ्याच्या पाठीशी थांबले। सोयाबीनवाल्याला यश मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ही सुरुवात आहे। ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर, शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे आणि 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आहे।